सुरुवातीला पाहणार आहोत लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाची। काँग्रेसला रामराम करणारे संग्राम थोपटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये थोपटेंचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। थोपटे यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय। तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे भाजप आणि मनसेच्या बॅनर वॉरची। हिंदी सक्तीवरून भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर रंगलेला आहे। भाजपच्या कालच्या बॅनरबाजीला मनसेनं काव्यात्मक शैलीचे बॅनर लावत उत्तर दिलेलं आहे। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही अशा आशयाचे फलक मानखुर्दमध्ये पाहायला मिळत आहेत। तिसरी लक्षवेधी बातमी आहे आणि ती म्हणजे राज्यातील भीषण पाणी टंचाईची। पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी राज्यातील अनेक गावांमधील नागरिकांना वणवण करावी लागते। विहिरी आटलेल्या आहेत, 2 ते 3 किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागते। नागरिकांना एप्रिल महिन्यामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। राज्यातील याच पाणी टंचाईचा आढावा आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा घेतला जाणार आहे। तर या 3 महत्त्वाच्या बातम्या आज दिवसभरातल्या आणि या संदर्भातला आढावा आपण या बातमीपत्रात घेणार आहोत।